आज आपण जर गावाखेड्यात जर पाहिलं तर अतिशय खंडित विद्युत पुरवठा होतं. सभापती महोदय, सगळ्या इकडे ग्रामीण भागात हा प्रश्न जास्त आहे. शहरात ज्याप्रमाणे दर्जेदार विद्युत भेटतं त्या तुलनेत ग्रामीण भागात भेटत नाही. आपण जेव्हा अनुशेषावर बोलत होतो तेव्हा जेवढी पुण्याले विद्युत पाहिजे शहराले तेवढी विदर्भाले लागत नाही. हे खरं तर वस्तुस्थिती आहे आणि ती सुद्धा दर्जेदार भेटली पाहिजे आणि ते कमी दराने भेटली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त विद्युत हे विदर्भात तयार होतं. फीडर वाईज चांगला फीडर, जसं आपण पाहतोय का सुंदर गाव कल्पना तुम्ही राबवली, तसं सुंदर फीडर ही कल्पना राबवून जे कुठली तक्रारमुक्त फीडर राहील का या बाबतीतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या विदर्भात तुम्हाला माहीत आहे आपल्या ज्या विहिरीले पाणी आहे ते 700-800 फुटावर आहे, पण जो हेड दिला आहे ना तुम्ही, तो हेड त्या फुटावरचं पाणी उचलत नाही सौर पंप, आणि याच्यात दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दुरुस्ती आपण करणार काय, एवढे 3 प्रश्न आहे. आणि जी वस्तुस्थिती त्यांनी सांगितली ती खरी आहे की त्याचं जर आपण कन्झम्पशन बघितलं तर जवळपास विदर्भाच्या कन्झम्पशन एवढं कन्झम्पशन आहे. पण आता तो प्रश्न हळूहळू बच्चूभाऊ याकरता संपतोय की सगळंच आपण सौर ऊर्जीकरण करतोय, आणि फॉर्च्युनेटली या सौर ऊर्जीकरणामध्येही सगळ्यात जास्त कन्झ्युम करणारा जो अहिल्यानगर जिल्हा आहे हा जिल्हा खूप पुढे आहे. खरं म्हणजे आपण मागच्या अनेक वर्षामध्ये विजेची उपलब्धता तर वाढवली, परंतु त्या मनाने जे डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काही वाढवलं नाही. त्यामुळे एकेका डीपीवर कनेक्शन्स वाढले, एकेका फिडरवरचं लोड वाढलं. तर म्हणूनच आपण RDSSची स्कीम तयार केली आहे. त्या स्कीममध्ये नेमकं हेच आपण करतो, फिडर सेपरेशन करणं. दुसरं, जसं मी मगाशी सांगितलं की कनेक्शन देत जायचे आणि DP लावायचाच नाही, त्याच DPवर देत जायचे. तर जसं ओव्हरलोड झाला की तो DP जातो, म्हणून आता आपण DPचंही सेपरेशन करतोय, नवीन DP जास्तीचे लावतो. 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत. याच्यामुळे हा DP फेलियरचा रेट जवळपास आपण 0पर्यंत आणू शकू, अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही, ते आपण रद्दच केलेलं आहे. आता आपण ते घेत नाही आहोत, आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बूस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप, त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल.